हे गाईज, आम्ही आता चाललो आहे लोकरूप रेंज म्हणून एक जागा आहे इकडे ओल्ड कॅसलमध्ये, काउंटी मीथमध्ये येते ही जागा. आणि एक खूप मस्त ठिकाण आहे. आय होप सगळ्यांना आवडेल. हे बघा, अशा प्रकारे इकडे असं ग्रास कटिंग करतात, बाजूचं गबाळ काढतायत. आपल्याकडे कसं गबाळ काढतात तसं इकडे बाजूला गबाळ काढतात. गाडी बघा समोरचा सिग्नल देईल. आता बघा, त्यांनी सिग्नल दिलाय मला, आता मी गाडी काढू शकतो. सर थँक्यू. आणि आता मला थँक्यू बोलायचं झालं तर मी दोनदा दाबायचं. हे बघा, फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. हे जे दिसतं हे छोटंसं कॉफी शॉप आहे, ते ओपन होतं 11 वाजता. सो हे बघा काय जातं, आपल्याला इकडनं वरती चालत जायचं आहे. जवळजवळ 50,000 एक पायऱ्या असतील इकडनं. सो एवढं आपल्याला चालायचं आहे. बट पायऱ्या नाही आहेत काही काही ठिकाणी. तुम्हाला दाखवतो मी कसं जायचं आपल्याला. एकदम पाणी आणि हा सरफेस एकदम त्यांनी चांगला ठेवला. इकडे काय असं सटकणार वगैरे नाही अजिबात. आणि जर म्हातारे माणसं असतील तर हे त्यांना पकडून जाऊ शकतात. आणि काही काही ठिकाणी वगैरे लाकडाचे त्यांनी हे केले, स्टेअर्स केले, लाकूड आणि माती मिक्स करून. आता आयर्लंडमध्ये एन्व्हायरमेंटल रिलेटेड खूप काळजी घेतात लोक. सो त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिकपणाचा वापर करून, नैसर्गिक गोष्टींचा वापर करून, माझ्या मराठी थोडा कच्चं आहे पण हां, जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हे सगळं असं बनवतात. पण 50,000 पायऱ्या नाही, 50च पायऱ्या चढलेल्या आहेत मंडळी. तर आता आपण 50 पायऱ्या चढून आता आपल्याला असं आतमध्ये जायचं इकडनं. आणि हा मग एक मस्त वॉक आहे. हा वॉक आहे मस्त. टेकडी आहे, टेकडीवर जायचं बेसिकली. हां, बेसिकली टेकडीवर जायचं आपलं. आणि हे जे बांबू दिलेले आहे आणि हे आपले पॉईंट्स आहेत, त्या ट्रेनने आपण जाऊ शकतो. मॅडम, चहा वगैरे कधी मिळेल? चहा वडापाव वगैरे आहे का वरती? टपर आहेत का? नक्की का? मंडळी काय, तसं काय ट्रेकनुसार ट्रेकवाले आपल्याला असेच बोलतात की वरती गेलं सब मिलेगा, सब मिलेगा. कुछ नहीं मिलता, बस व्यू मिलता. बनीला दम लागलाय. मस्त व्यू आहे मंडळी. मंडळी, त्या कारणासाठी इकडे आलो आहोत, ते बघण्यासाठी. असं दाखवतो की बघा, हे आतमध्ये असं एक केव सारखं झालेलं स्ट्रक्चर आहे. हे नॅचरल आहे. हे काय कोणी माणसाने किंवा कोणी काय हे बनवलेलं नाही आहे आतमधलं काहीच. हे सगळं नॅचरल आहे. आणि याची हिस्ट्री खूप जुनी आहे, म्हणजे थाउजंड्स ऑफ इयर्स बॅक हे सगळं असं क्रिएट झालेलं आहे. त्या लोकांनी सगळं बनवलेलं आहे. त्या काळचे जे लोक राहायचे त्यांनी सगळ्यांनी जे बाजूचे वगैरे लग्न वगैरे हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं होतं की समरमध्ये जेव्हा एक तर सूर्य कमी असतो ऑल ओव्हर द इयर, बट काहीतरी समरमध्ये इकडे असं सूर्य आलता आणि त्याची किरण डायरेक्ट याच्यावरती पडली आतमध्ये. आणि आतमध्ये पडल्यानंतर ते पूर्ण जे तुम्हाला आता अंधार दिसतोय तो पूर्ण असं ब्राईट झालं होतं आतमध्ये. आणि आधी हे अलाउड होतं जायला आपल्याला आतमध्ये, कारण याचे जे स्ट्रक्चर होतं ते हे खूप स्ट्रॉंग होतं. बट आता जसे वर्ष झालेले आहेत, जेवढे वर्ष झाले त्याच्यामुळे याचं स्ट्रक्चर थोडं वीक झालं आहे. त्याच्यामुळे या लोकांनी सांगितलं की तुम्ही आतमध्येही जाऊ शकत नाही आणि वरही जाऊ शकत नाही, कारण आधी लोक वर काय करायचे, वर कॅम्पिंग वगैरे करायचे. कारण वरचा व्ह्यू अजून खूप मस्त आहे.